कुठे आली होता तू? वेर आर यू नाव? वेर आर यू नाव? तू झोपलेली ठाण्याला आणि उठली आहे डायरेक्ट. कुठे आहोत आपण आता? जस्ट समृद्धी महामार्ग शिर्डीचा टर्न घेतला. समृद्धी महामार्गावरून अजून तो पुढे कंटिन्यू, पण आम्ही शिर्डीचा टर्न घेतला. खाली आलो आहे आणि कुठलं गाव आहे माहीत नाही, पण इथे थांबलो आता एका रेस्टॉरंटमध्ये. पण मला असं वाटतं की हे शिर्डीच आहे. नाही, शिर्डी अजून 12 मिनिटावर, म्हणजे 4 किलोमीटर आहे अजून. मग तेच झालं ना, ऑलमोस्ट 12 मिनिटं म्हणजे नथिंग यार. 4 किलोमीटर हे दुसरं गाव आहे. मी वर्तक नगर टू माझीवाडा मानपाडा. थंडी तर खूप वाजते, शॉल वगैरे घेऊनच बसलो आम्ही. आणि अविका तर ठाण्यामध्ये झोपलेली, जी ऑलमोस्ट 12 मिनिटावर शिर्डी आहे. तर समृद्धी थोडंसं ना, समृद्धी महामार्ग इतका चांगला बनवला आहे. म्हणजे मला कळलंच नाही मी ड्राईव्ह केलं आहे कसं काय, कारण एकदम गाडी स्ट्रेट अशी पटकन आलो. 3 तासात मला वाटतं आम्ही 7ला निघालो ठाण्यातून, घरातून 7, 8, 9 आता वाजले 10 वाजता आम्ही इथे आलो. फक्त 10 मिनिटावर शिर्डी. ते पण 10 मिनिटं इकडे टाईमपास झाला आहे आमचा. जेवायला तर पाहिजे ना. म्हणजे 3 तासात आम्ही शिर्डी पोहोचलो, जे कधी पॉसिबल नव्हतं. करा या मग याच्यामध्ये खूप सारं मटेरियल आहे. हॅलो गाईज, वरती आहे मून. माय पप्पा. इथं खूप भयंकर आम्ही थंडी आलेलो आहे. आहोत शिर्डीमध्ये. इथे आहे एक मॉर्निंग एव्हरीवन. सो आमची सकाळ झालेली आहे आणि आम्ही चाललोय आता बाबांच्या दर्शनाला. लेट्स सी, आता आज सॅटर्डे आहे तर गर्दी आहे, काय आहे, कसं आहे, आता आम्हाला तिथे जाऊन कळेल. सो आम्ही आता चेकआउट केलं आहे आणि दर्शनाला चाललो आहोत. सुंदर मूर्ती आम्हाला दिसली आमच्या हॉटेलच्या बाहेर, है ना विका? आणि या लिफ्टमधून आम्ही वरती जायचो. तिथे आम्ही 3rd फ्लोअरला आमचं हॉटेल होतं, है ना बच्चा? साईबाबाची मूर्ती. चला, आम्ही चेकआउट केलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरात बाबांच्या दर्शनाला. दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता चाललो आहे महाप्रसादासाठी जेवायला. बरोबर जेवणाच्या वेळेला म्हणजे आमचं दर्शन होऊन आता आम्ही बाहेर आलो आहे आणि आम्ही लाडू वगैरे सगळं घेतलं आणि दर्शन इतकं छान झालं की खूप वेळ आम्ही तिथे होतो. आणि मी हार वगैरे, शॉल वगैरे सगळं जे दिलेलं ते मला परतही मिळालं तिथे समाधीला टच करून. आणि वी आर ब्लेस्ड, वी आर हॅपी. आणि माझ्या पप्पांची इच्छा होती की साईबाबांना हार द्यायचा होता. सो आम्ही आलो होतो इकडे त्यासाठी. तर बस पप्पा जिथे कुठे असतील आम्हाला बघत असतील आणि ते जिथेही असतील आम्हाला बघत असतील आणि ते खुश असतील तर आम्ही खुश, म्हणून ती एक इच्छा होती त्यांची, म्हणून आम्ही शिर्डीला आलेलो आणि खूप मस्त दर्शन आमचं झालेलं.
मी बसणार आहोत. आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही पेरू घेतले आहेत. खूप सुंदर सुंदर छान छान पेरूवाले आहेत इकडे. बोरं घेतलेली आहेत. प्रसाद घेतलेला आहे. प्रसादालयामध्ये जाऊन आम्ही जेवलो आहोत. मस्त घरगुती छान जेवण होतं. मॅनेजमेंट पण खूप छान आहे. क्लीननेस खूप मस्त आहे. सांगायचं म्हणजे आता नवीन आहे की जुनं आहे आणि किती जुनं आहे मला माहिती नाही, पण फर्स्ट टाईम मंदिराच्या बाजूला आता म्युझियम झालेलं आहे, जिथे बाबांच्या वेळेला ज्या गोष्टी वापरल्या होत्या किंवा ज्या गोष्टी तिथे होत्या, पालखी म्हणा किंवा त्यांनी जे जे यूज केलं होतं किंवा त्यांच्या काही यूजफुल गोष्टी तिकडे ठेवलेल्या आहेत. आणि त्यामुळे अविकाला आम्हाला खूप काही गोष्टी अविकाला बघता आल्या, तिला कळल्या आणि त्या खूप साईबाबा जेवण बनवायचे पॉट त्यांचं ते पण होतं. अशा बऱ्याच गोष्टी होत्या आणि त्यामुळे तिलाही खूप माहिती मिळाली इन शॉर्ट बाबांबद्दल. आणि खूप छान आहे ते, मला बरं वाटतं येऊन. फोटोवर बघितला, त्यांचं काय काय फोटो पण बघितला, त्यांचे शूज बघितले आणि ते गाडी जेवण बदलावं करणार. बनवतात त्याचं पॉट बघितलं. अजून खूप होतं. सो जर तुम्ही आलात साईबाबांच्या मंदिरात शिर्डीला तर हो ऑफकोर्स नाही आहे म्हणून दाखवता नाही आलं, पण जर का तुम्ही आलात शिर्डीमध्ये तर मंदिराच्या बाजूचं म्युझियम नक्की बघा, शोधून बघा. कारण खूप लोक गर्दी असल्यामुळे डायरेक्ट गेट नंबर शोधून एक्झिट मारतात, पण तुम्ही म्युझियम नक्की बघा. अशा प्रकारे आमची जर्नी टू शिर्डी. आम्ही जे काल तुम्हाला रोड या ब्लॉगमध्ये जो दाखवला आहे तो रात्रीच्या वेळेचा होता, समृद्धी महामार्ग. फक्त 3 तासाची जर्नी होऊन जाते, पूर्वी 5 तासाची असायची. सो तो हा असा आहे. नीट, क्लीन, बिग आणि स्पीड लिमिटेशन्स पण आहेत, म्हणजे 80, 100 आणि 120वर तुम्ही चालू शकता. तर खूप सुंदर आहे, मस्त आहे. आणि इव्हनिंगपेक्षा आता आम्ही जास्त एन्जॉय करतोय. सचिन ड्राईव्ह खूप जास्त एन्जॉय करतोय. सो रात्रीचा जो समृद्धी महामार्ग आम्ही म्हणत होतो तो हा असा आहे. खूप छान मस्त 120ची लिमिट तुम्ही स्पीड ठेवू शकता आणि मोठा आहे, क्लीन आहे आणि मस्त स्पीडमध्ये जातोय. 4:30 वाजलेत, आम्हाला फक्त 3 तास दाखवतात आणि शिर्डीचा हा प्रवास 5 तासावरून 3 तासावरती आलेला आहे. या फक्त तुमचं पेट्रोल वगैरे व्यवस्थित ठेवा, गाडी छान ठेवा, कारण इथे एमर्जन्सीचे जे हे आहे ते सगळं आहे एमर्जन्सी. पण हां थोडंसं ते टेक केअर ऑफ इट, बिकॉज फॅमिली जर तुम्ही प्रवास करताय तर तो थोडासा व्यवस्थित असला पाहिजे, म्हणजे एमर्जन्सीमध्ये वगैरे चांगलाच असला. सो हा असा होता आमचा प्रवास ठाणे टू शिर्डी. आणि ऑफकोर्स त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि अजून काय करायचं होतं आपल्याला, शनी शिंगणापूर हे आम्हाला करायचं होतं. मे बी नेक्स्ट वीक किंवा त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये आम्ही करू. आम्हाला वणी, सप्तशृंगीचं पण देवीचं पण दर्शन घ्यायचं आहे. तर हा व्लॉग कसा वाटला आम्हाला सांगा. ॲक्च्युली माझ्या पप्पांची इच्छा होती, माझ्या घरातलं कोणतरी चाललं होतं शिर्डीला, तेव्हा त्यांच्याजवळ हार द्यायचा होता, जो जमलं नव्हतं काही कारणाने. त्यामुळे एक मनात राहिलं होतं. त्यामुळे माझ्या पप्पा जिथे कुठे असतील ते ऑफकोर्स आम्हाला बघत असतील आणि म्हणून ते आम्ही करायला इथे आलो होतो. तर असेच आमचे व्लॉग्स बघत राहा. ॲज यू नो अविकाला खूप आवडतात यूट्यूब. 2026मध्ये आम्ही डिसाईड केलं आहे की तिच्या ह्या म्हणजे तिची आवड आहे तर तिला थोडंसं सपोर्ट करायचा. म्हणून आमची यो फॅमिलीला तुम्ही बघत राहा. आम्हाला जसं जसं जमेल आम्ही व्लॉग टाकू. त्यामुळे माझ्या मुलीचं म्हणजे आम्हाला बूस्ट करा थोडं. आमचे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय. टेक केअर. अविका कुठे? वेर इज अविका? अविका